स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल स्टडी केलं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरच्या अगोदर आपण सॉल्व्ह केलं मित्रांनो रिझॉल्युशन ऑफ टू वेक्टर. रिझॉल्युशन वेक्टर मध्ये मित्रांनो आपण काल बोटचं एक्झाम्पल एक स्टडी केलं. 10 मीटर पर सेकंद एखादी बोट आपल्याकडे नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर त्याच्यात आपण रिझॉल्युशन ऑफ टू कॉम्पोनंट काढला. त्यानंतर आपण पोझिशन वेक्टर स्टडी केलं 2 डायमेन्शनल आणि मित्रांनो 3 डायमेन्शनल. तर त्यामध्ये फर्स्टला आपण चेंज इन पोझिशन म्हणतो. त्यामध्ये r1 हा इनिशियल पोझिशन होता, फायनल पोझिशनला r2 होता. तर त्यामध्ये आपण मित्रांनो चेंज इन पोझिशन मध्ये डेल्टा r कॅल्क्युलेट केला आणि डेल्टा r ला मित्रांनो जो फॉर्म्युला फाइंड आउट केला तर त्या फॉर्म्युल्यामध्ये r2 मायनस r1 मध्ये डेल्टा r कॅपला फाइंड आउट केला. तर एखादी रिझल्टंट वेक्टरला डायरेक्शन कशी अटॅच करतो आपण, तर त्या डायरेक्शन म्हणजे वेलोसिटी कॅल्क्युलेट केली तर त्याला डायरेक्शन अटॅच असते म्हणून आपण त्याला डेल्टा r कॅप इज इक्वल टू r वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा r वेक्टर आपण सॉल्व्ह केलं मित्रांनो. तर तो एक फॉर्म्युला आपण जस्ट आपण एकदा लिहून घेऊ मित्रांनो. तर आपण काल जो काय फॉर्म्युला झाला होता डेल्टा r कॅप इज इक्वल टू डेल्टा r वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा r वेक्टर असं मित्रांनो आपण काल स्टडी केलं. तो फॉर्म्युला होता त्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे 2 डायमेन्शनलचा फॉर्म्युला वेगळा होता, 3 डायमेन्शनलचा फॉर्म्युला डिफरंट होता. तर डेल्टा r इज इक्वल टू फॉर्म्युला होता आपल्याकडे x2 मायनस x1 i कॅप आणि प्लस y2 मायनस y1 j कॅप आणि डिवाइडेड बाय द फॉर्म्युला फाइंड आउट होता तो इन अंडर रूट मध्ये मित्रांनो त्याला होता आपल्याकडे x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर त्याला मानून आपण डेल्टा r कॅप. ते होतं 2 डायमेन्शनल फॉर्म्युला. कोणता डायमेन्शनल आपल्याकडे 2 डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि नेक्स्ट ला जो होता 3 डायमेन्शनल मध्ये सेकंडला फक्त आपण याच्यामध्ये काय करणार होता मित्रांनो आपण x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप प्लस z2 minus z1 k cap divided by the under root x2 minus x1 square plus y2 minus y1 चा square plus z2 minus z1 square k cap. तर हे मित्रांनो आपल्याकडे पोझिशन वेक्टर. तर पोझिशन वेक्टर नंतर मित्रांनो आता आपल्याला एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. तर ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल आता मित्रांनो आपण स्टडी करू. खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. ते इक्वेशन आहे आपल्याकडे एक्झाम्पल आहे. तर त्या एक्झाम्पलला मी इथे देतो फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर. फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर shown in figure by the component method. By the component method म्हणजे रिझॉल्युशन ऑफ टू वेक्टर वाली मेथड म्हणजे रिझॉल्युशन मेथड. तर नेक्स्ट मित्रांनो क्वेश्चन काय आहे ऍक्च्युअली बघा. म्हणजे फिगर मध्ये काय डायग्राम मध्ये काय दिलं तुम्हाला. फर्स्ट ला जर आपण काय लिहू xy प्लेन हे होते मित्रांनो आपल्याकडे x याला काय नाव देणार y. इथे काय देणार आपण मित्रांनो मायनस x मायनस y. आता फर्स्ट ला मी एक वेक्टर तुम्हाला ड्रॉ केला तर तो ऑलरेडी वेक्टर जो ड्रॉ केला तो वेक्टर आहे माझ्याकडे x प्लेन वर. तर मित्रांनो a वेक्टर इज इक्वल टू मी दिला तुम्हाला a वेक्टर इज इक्वल टू 1. एक किती दिला तुम्हाला 1. नेक्स्ट ला b इज इक्वल टू 3. b वेक्टर किती दिला का 3. नेक्स्ट ला c इज इक्वल टू मी असे नंबर ऑफ वेक्टर दिले तर c इज इक्वल टू 5. जो इम्प्लाइड म्हणजे अँगल आहे तो अँगल आहे आपल्याकडे 37. तर नेक्स्ट ला मी परत वापस तुम्हाला दिला 53 डिग्री वरती जो वेक्टर आहे त्या वेक्टरला मी दिला आपण a b c आणि d इज इक्वल टू 6. किती वेक्टर आहेत मित्रांनो आपल्याकडे 4. A B C आणि D वेक्टर. A इज इक्वल टू 1,
B is equal to 3, C is equal to 5 आणि D is equal to 6. बरोबर. आता या सगळ्या वेक्टरला फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचे Rx and Ry. Rx आणि Ry. त्या सगळ्याचा कॉमन एक रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा. तो रिझल्टंट किती डायरेक्शन वरती रिझल्टंट आहे ते सॉल्व्ह करायचं. तर तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटलं मित्रांनो, मी त्याला एकत्र सॉल्व्ह करतो. म्हणजे मी फॉर्म्युला काय दिला ना, की कोणता गॅप लावणार याला आय कॅप प्लस आय कॅप, याला कोणता लावणार प्लस जे कॅप. याला मी रिझॉल्व्ह करणार मित्रांनो टूज कंपोनंट मध्ये. बरोबर. मी त्याला सोल्युशन मध्ये एक डायग्राम काढतो. तर मी मित्रांनो आपण याला सोल्युशन कन्सिडर केला. आता सोल्युशनला स्टार्ट केला. तर सोल्युशन मध्ये मित्रांनो आपण काय करणार याची एक डायग्राम ड्रॉ करणार. त्या डायग्राम मध्ये सिम्प्लिफाय मध्ये मी एक सोल्युशन मध्ये डायग्राम सॉल्व्ह केली. तर माझ्याकडे हे जो फर्स्ट वाला रिझल्टंट वेक्टर आहे, तर पहिला वाला a इज इक्वल टू सेम डायरेक्शनला आहे, म्हणजे 1 आहे. तर त्याला काय लावणार मित्रांनो मी आता आय कॅप. जो a इज इक्वल टू किती आपल्याकडे 1, a इज इक्वल टू 1 कोणता गॅप म्हणणार आपण त्याला आय कॅप. नेक्स्ट ला b इज इक्वल टू जो वेक्टर आहे तो 3, त्याला कोणता गॅप लावणार मित्रांनो आपण z. बरोबर. नेक्स्ट ला c ला मी रिझॉल्व्ह केलं टूज कंपोनंट मध्ये. c इज इक्वल टू 5 आहे. 5 ला मी काय केलं रिझॉल्व्ह केलं टूज कंपोनंट मध्ये. इथे अँगल किती आपल्याकडे मित्रांनो 37. त्या 37 ला 5 ला रिझॉल्व्ह केलं थीटा वाला कंपोनंट आहे, त्याला काय लिहिणार मी cos थीटा. cos थीटाला काय लिहिला तर मित्रांनो आपण 5 cos थीटा, म्हणजे थीटा कोणता डिग्री लिहू आता 37 डिग्री आणि कॅप कोणता लावणार मायनस आय कॅप. काय लावलं मित्रांनो आपण मायनस आय कॅप. आणि नेक्स्ट ला त्याला रिझॉल्व्ह केला आपण टूच कंपोनंट मध्ये. एक कंपोनंट इथं पण आला, त्याला काय लिहिलं 5 sin 37 आणि कोणतं कॅप आहे आपल्याकडे प्लस जे. सिंपल आहे. नेक्स्ट ला परत वापस इकडे कोणता कंपोनंट आहे आपल्याकडे 6 आहे. तर कोणता d इज इक्वल टू 6 कंपोनंट आहे. तर d इज इक्वल टू 6 ला रिझॉल्व्ह केलं 53 डिग्री वरती. मी याला इथे लिहितो मित्रांनो, म्हणजे खालच्याला लिहायला जागा राहील आपल्याकडे cos 37 आणि कोणता कॅप आहे आपल्याकडे इथं मायनस आय कॅप. इथे अँगल किती आता 53 डिग्री. त्या 53 ला मी रिझॉल्व्ह केला आपण टूच कंपोनंट मध्ये. ते थीटा वाला एक कंपोनंट आला आणि नेक्स्ट ला या डायरेक्शनला एक. तर इथे किती लिहिलं आता 6 cos 53 6 cos 53 आणि इथला कंपोनंट किती 6 sin 53 डिग्री आणि कोणतं गॅप आहे मायनस जे. लक्षात आलं. आता नेट डायरेक्टली मी काय लिहिल Rx आणि नेक्स्ट ला काय लिहिल Ry. बरोबर. Rx आणि Ry. तर नेट रिझल्टंट मध्ये Rx आणि Ry ला जर आपण लिहिलं तर मी फर्स्ट ला लिहितो मित्रांनो Rx वेक्टर इज इक्वल टू. तर Rx मध्ये काय इथं पहिला कोणता आहे आय कॅप आहे, म्हणजे काय लिहू 1 आय कॅप. म्हणजे फर्स्ट ला 1 आय कॅप बरोबर प्लस नेक्स्ट ला 1 आय कॅप नंतर कोण आहे मित्रांनो आपल्याकडे हे दोन्ही जो साइड आहे तो काय राहील मायनस. डायरेक्टली मी इथं काय लिहू मायनस 1 आय कॅप मायनस हे 5 cos 37 बरोबर 5 cos 37 आणि नेक्स्ट ला सेकंड कंपोनंट कोणता आहे याच्यावरती आय कॅप वरती आपल्याकडे मायनस. त्याला आपण किती लिहू मायनस 6 cos 53 लिहू मायनस 6 cos 53 डिग्री. याला आपण काय लिहिलं मित्रांनो आपण आय कॅप आणि इथं डायरेक्टली आय कॅप मायनस. लक्षात आलं. मग Rx ला मी टोटली सॉल्व्ह केलं तर Rx इज इक्वल टू 1 आय कॅप आहे. तर इथे किती राहील आपल्याकडे 1 आणि नेक्स्ट ला इथं 1 आय कॅप ला मित्रांनो 1 आय कॅप आणि नेक्स्ट ला हे 5 मल्टिप्लाइड बाय cos 37. आता cos 37 ला किती लिहू cos 37 इज इक्वल टू 4/5 बरोबर. cos 37 इज इक्वल टू 4/5 कॅप कोणता राहील आपल्याकडे आय कॅप आणि मायनस 6 cos 53 इज इक्वल टू 3/5 आणि कॅप कोणता लावला आपण आय कॅप. तर नेक्स्ट ला मित्रांनो हे फर्स्ट ला 1 आय कॅप ला 1 आय कॅप नेक्स्ट ला 5 ला 5 कॅन्सल आउट तर किती राहिलं 4 आय कॅप आणि नेक्स्ट ला मायनस हे 5 काहीतरी 18 नेक्स्ट ला मी 18 डिवाइडेड बाय किती लिहिलं मित्रांनो 5 18 डिवाइडेड बाय 5 हे किती झालं आय कॅप. हे 1 प्लस आहे हे मायनस आहे ते डायरेक्टली किती लिहू आता मायनस किती राहील आपल्याकडे मायनस 3 आय कॅप आणि इथे किती राहील सायंत्रिक
5 3 15 आणि 6 पंचे 30 म्हणजे 3.6. तर मित्रांनो किती आले 3.6 आय कॅप. हे दोन्ही मायनस मायनस व्हॅल्यू आहे. मायनस मायनसला मित्रांनो आपण काय केलं प्लस आणि साइन कोणता आहे मायनस. ते दोन्हीला ऍड केलं ते किती आलं 6.6 आय कॅप. हे कशाची व्हॅल्यू झाली मित्रांनो आपल्याकडे Rx फॅक्टर. कोणता वेक्टर आला आपल्याकडे Rx इज इक्वल टू 6.6 आय कॅप. हे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो एक Rx ची व्हॅल्यू आहे ही मायनस आहे तर कोणत्या डायरेक्शनला आहे मायनस के कॅप. तर मायनस आय कॅपला किती वेक्टर आहे आपल्याकडे 6.6 Rx ची व्हॅल्यू आहे. काय दिलं कॅप. कोणता कॅप आहे आपल्याकडे आय कॅप. तर आपण मित्रांनो त्याला ड्रॉ केलं मी. तर हे होतं आपल्याकडे Rx is equal to 6.6. तर नेक्स्ट ला आता ही डायग्रामला आपण काय करतो मित्रांनो आता साफ करतो आणि आपल्याला नेक्स्ट ला न्यू डायग्राम याच्यामध्ये मी ड्रॉ करतो. जो रिझल्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे. तर पहा Rx ची व्हॅल्यू किती आली आपल्याला मायनस कॅप आहे. मायनस असेल तर मी काय करेल 6.6 बरोबर 6.6 आणि कोणता कॅप आहे आपल्याकडे मायनस. म्हणजे Rx ची व्हॅल्यू आहे ते Rx वेक्टर ह्या डायरेक्शनला बरोबर. आता नेक्स्ट ला एक वेक्टर येणार आहे तो कोणता आपल्याकडे Ry. Ry ला मी व्हॅल्यू पुट अप करतो. Ry वेक्टर इज इक्वल टू Ry ला कोणता करतो इकडे किती पहिला 3j कॅप 3 प्लस 3j कॅप होता. नेक्स्ट ला किती प्लस डायरेक्टली व्हॅल्यू प्लस 5. नेक्स्ट ला sin 37 प्लस जे कॅपाचा. नेक्स्ट ला कोणता आहे मायनस जे कॅप किती आपल्याकडे मायनस 6 sin आणि नेक्स्ट ला किती राहील मित्रांनो आपल्याकडे 53 डिग्री आणि कोणता कॅप आहे जे कॅप. लक्षात येते. तर नेक्स्ट ला परत त्याला सॉल्व्ह करत तर इथे 3 ला 3 राहिला आपल्याकडे आय कॅप प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 3/5 आला cos 37 ची व्हॅल्यू. इथे कोणता कॅप आहे जे कॅप मायनस 6 आणि परत वापस किती राहील 4/5 बरोबर 53 sin 53 इज इक्वल टू 4/5 आणि नेक्स्ट ला कॅप कोणता लावला आपण त्याला मित्रांनो कोणता कॅप लावला आपण त्याला जे कॅप. तर नेक्स्ट ला 5 ला 5 गेट कॅन्सल आउट झालं आणि नेक्स्ट ला त्याला आपण दोन्हीला ऍड केलं तर 6 आय कॅप आला आणि नेक्स्ट ला हे मायनस साइन आहे ते मायनस साइन 24 तर इथं आलं 24 डिवायडेड बाय 5 त्याला काय देईल मी जे कॅप. त्या दोन्हीला काय करायला आता मी डिवाइड करत तर किती आले 4 पंचे 20 आणि 8 पंचे 40 तर डिवायडेड बाय 6 मायनस किती राहिलं मित्रांनो हे 4.8 जे 4 पॉइंट किती राहिला जे कॅप बरोबर 8 मायनस सॉरी मायनस 4.8 तिथे किती राहिलं आपल्याकडे जे कॅप. हे किती आपल्याकडे 3 जे कॅप 3 जे कॅप आणि 6 जे कॅप. आता मित्रांनो नेक्स्ट ला ह्याच्यातून 6 मधून मी 4.8 ला काय करत मायनस तर किती आला आपल्याकडे 1.2 जे कॅप. आता जे कॅपला Ry ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे नेट रिझल्ट आणि किती आला आपल्याकडे Ry ला. तर Ry ला किती आला मित्रांनो 1.2 जे कॅप. आता नेक्स्ट ला हे प्लस आहे का मायनस आहे मित्रांनो आपल्याकडे प्लस व्हॅल्यू मग इथे कुठं काढायचं प्लस जे कॅप 1.2 हे कुठं राहिला जे कॅप त्याला म्हणायचं Ry वेक्टर. आता खूप इम्पॉर्टंट मित्रांनो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर. आता नेक्स्ट ला त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं. हे रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा त्या दोन्ही मध्ये अँगल किती राहील 90 आणि परत त्याचा डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. आता रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा म्हणजे दोन्हीचा आता रिझल्टंट फायनल रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा. मग रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी परत एक फॉर्म्युला यूज करणार कोणता Rx. साइड दिसते नाही का बोर्ड मध्ये मोबाईल इथे लिहिलं तर दिसतंय. तर नेक्स्ट ला मी काय लिहिलं आता R रिझल्टंट इज इक्वल टू इन अंडर रूट मध्ये डायरेक्टली काय फॉर्म्युला येणार Rx स्क्वेअर प्लस Ry चा स्क्वेअर Rx स्क्वेअर प्लस Ry स्क्वेअर. नाहीतर मी डायरेक्टली आपण ह्याच्यामध्ये लिहू आपण मित्रांनो हे होतं रिझल्टंट Rx आणि काय होता Ry. तर इथे मी डायरेक्टली पुट अप करतो. नेक्स्ट ला जी व्हॅल्यू येईल आपल्याकडे इथे डायरेक्टली मी सांगितलं तर Rx is equal to
Rx किती आता आपल्याकडे 6.6 चा स्क्वेअर प्लस नेक्स्टला काय येणार Ry ची व्हॅल्यू किती होती 1.2 चा स्क्वेअर. त्या दोन्हीचा स्क्वेअर काढला आणि स्क्वेअरचा परत रूट काढला तर रिझल्टंट आपल्याकडे येतो 6.7. ते होता रिझल्टंट 6.7. दोन्हीचा स्क्वेअर काढा. दोन्हीचा स्क्वेअर काढल्यानंतर दोन्हीला काय करा स्क्वेअर रूट काढा किंवा डायरेक्टली मी डायरेक्टली द्यायचं त्याला तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. ते होतं रिझल्टंट आर. ते रिझल्टंट आर मध्ये आलं मित्रांनो आपल्याकडे 6.7 हे रिझल्टंटची व्हॅल्यू किती आली रिझल्टंटची व्हॅल्यू 6.6 चा स्क्वेअर काढला आणि नेक्स्टला मी काय कॅल्क्युलेट केलं मित्रांनो 1.2 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट केला आणि दोन्हीला ऍड केला आणि दोन्हीचा रूट कॅल्क्युलेट केला तर किती आला 6.7 हे आला रिझल्टंट. आता नेक्स्टला अल्फा. तर अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी मी परत वापस फॉर्म्युला यूज करत मित्रांनो हे होतं आपल्याकडे tan अल्फा इज इक्वल टू ry अपॉन rx. तर मित्रांनो याचा फॉर्म्युला दिला अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स आणि ry ची व्हॅल्यू मी पुटअप करतो. ry आपल्याकडे 1.2 आणि नेक्स्टला rx आहे 6.6. त्या दोन्हीचा हाफ केला मित्रांनो तर tan इनवर्स आणि नेक्स्टला किती देईल मित्रांनो 0.6 डिवाइडेड बाय 3.33. तर नेक्स्टला त्या दोन्हीला डिवाइड केलं तर माझ्याकडे मित्रांनो आला tan इनवर्स इज इक्वल टू 0.18. किती आलं 0.18 आणि 0.18 ला कशामध्ये आपण मित्रांनो बघतो लॉग टेबल मध्ये. तर लॉग टेबल मध्ये tan इनवर्स इज 0.18 ची व्हॅल्यू आहे तर अल्फा इज इक्वल टू 10.3 डिग्री हे आन्सर आहे माझ्याकडे अल्फा. तर अल्फा इज इक्वल टू किती आला मित्रांनो 10.3 डिग्री. ही होती डायरेक्शन कशाची रिझल्टंटची. तर ऍक्च्युअल मध्ये तर फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर शोन इन फिगर बाय द कंपोनंट मेथड. कंपोनंट मेथडने मी काय केलं सॉल्व्ह केलं आणि त्याच्यामध्ये रिझल्टंट कॅल्क्युलेट केला आणि रिझल्टंटची आपण काय केली डायरेक्शन फाइंड आउट केली. तर मित्रांनो तुम्ही याच्या अगोदर फक्त मी दोन वेक्टर दिले. दोन वेक्टरचं तुम्ही ऍडिशन केली. ऍडिशन नंतर तुम्ही त्याचा रिझल्टंट कॅल्क्युलेट केला. पण मी आता डायरेक्टली काय केलं नंबर ऑफ कंपोनंट्स दिले नंबर ऑफ तुम्हाला वेक्टर दिले तर नंबर ऑफ वेक्टरची ऍट अ टाइम मी ऍडिशन केली आणि ऍडिशन मध्ये आपण काय केलं दोन वेक्टरचा रिझल्टंट कॅल्क्युलेट केला आणि रिझल्टंटची डायरेक्शन फाइंड आउट केली मित्रांनो. ते होतं आपल्याकडे एक्झाम्पल. आता व्हिडिओला काय करा मित्रांनो पॉज करा आणि व्हिडिओला पॉज करून काय करा तुम्ही त्याला लिहून घ्या. मित्रांनो आपण आता एक एक्झाम्पल स्टडी केलं. त्यानंतर आता काल आपण स्टडी केलं मित्रांनो पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर इन 2 डायमेन्शनल अँड पोझिशन वेक्टर इन 3 डायमेन्शनल. त्यामध्ये आता त्याच्यामधलं जे एक्झाम्पल होतं ते मित्रांनो आपलं काल एक्झाम्पल घ्यायचं राहिलं होतं. तर आता एक्झाम्पल आपण घेऊ. तर मित्रांनो आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे अ बर्ड फ्लाइंग 3,2 to 5,6 with a speed of 20 meter per second and find the velocity vector of the bird. बर्डचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड कॅल्क्युलेट करायचं. स्पीड दिले तुम्हाला व्हेलॉसिटी वेक्टर कॅल्क्युलेट करायचंय म्हणजे त्याला डायरेक्शन कोणती अटॅच आहे हे कॅल्क्युलेट करायचे. आता सिंपल आहे मित्रांनो फक्त तुम्हाला स्पीड दिली म्हणजे पक्षी आपला हवेमध्ये 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी मूव्ह होतो मोशन करतो. पण तो कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करतो ती डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे त्याला डायरेक्शन बी अटॅच करायची. मग मी काय मित्रांनो केलं आपण 2 डायमेन्शनल वेक्टर मध्ये आपण त्याला काय केलं फर्स्टला सोल्युशन मध्ये मित्रांनो आपण काय करणार त्याची डायग्राम करणार पोझिशन वेक्टर म्हणजे डेल्टा आर कॅप लावणार त्याला. नेक्स्टला जे पहिला वेक्टर होता पहिली पोझिशन होती मित्रांनो r1. पहिली पोझिशन कोणती आपल्याकडे आता r1. तर r1 पोझिशन वरती तो पार्टिकल आहे त्याला काय दिलं मी 3,4 वर इनिशियल पोझिशन. काय म्हणलं आपण अ बर्ड फ्लाइंग 3,4 to 5,6 ही इनिशियल पोझिशन आहे. आता नेक्स्टला फायनल पोझिशन काय देणार आपण 5,6. तर ह्याला कोणता वेक्टर म्हणणार मित्रांनो आपण r4. खूप काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचं मित्रांनो. तर याला चेंज इन डेल्टा आर वेक्टर. चेंज इन किती म्हणलं आपण त्याला डेल्टा आर वेक्टर. हे फायनल मायनस इनिशियल. आता रिप्रेझेंट कसं करतो आपण त्याला हे r1 वेक्टर इज इक्वल टू मी काय लिहिलं त्याला 3i कॅप प्लस 4j कॅप. 3i कॅप प्लस 4j कॅप हे कोणता झाला r1 वेक्टर आणि r2 ला काय लिहिणार मित्रांनो आपण r2 इज इक्वल टू नेक्स्ट ला r2 इज इक्वल टू ला 5i कॅप
आणि प्लस 6j गॅप हे दोन्ही वेक्टरला मी रिप्रेझेंट केलं. आता माझ्याकडे जो फॉर्म्युला होता कालचा पोझिशन वेक्टरचा, तर तो पोझिशन वेक्टर काय होते मित्रांनो आपल्याकडे, तर पोझिशन वेक्टरला मी सॉल्व केलं तर किती चेंज झाला, तर डेल्टा आर इज इक्वल टू r2 वेक्टर मायनस r1 वेक्टर. तर r2 ला फॉर्म्युला काय होता, x2 मायनस x1 i गॅप आणि प्लस y2 मायनस y1 कोणता गॅप आपल्याकडे j गॅप. ते होतं ऍक्च्युअल मध्ये r2 x2 ची व्हॅल्यू कोणती, हे x2, हे x2 आणि हे x1. तर नेक्स्ट ला मित्रांनो हे 5 मायनस 3 i कॅप झाला आणि नेक्स्ट ला प्लस 6 मायनस 4 हे काय झालं मित्रांनो j कॅप. तर जे डेल्टा r आला आपल्याकडे, हे डेल्टा r इज इक्वल टू 2i कॅप प्लस 2j कॅप, 2i कॅप प्लस 2j कॅप हे काय झालं डेल्टा r. आता आपल्याकडे कॅप लावला म्हणजे काय लावलं मित्रांनो आपण, डेल्टा r कॅप इज इक्वल टू डेल्टा r वेक्टर आणि डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा r वेक्टर. त्याला काय दिलं आता, डेल्टा r इज इक्वल टू किती आलं 2i कॅप प्लस 2j कॅप आणि डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ 2. मॅग्निट्यूड ऑफ जे आपल्याकडे होता फॉर्म्युला काय लिहिणार आपण आता, इथे x ला स्क्वेअर लेतो आणि y ला म्हणजे इथे काय लिहू डायरेक्टली 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, बरोबर 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. तर डायरेक्टली आन्सर आला 2i कॅप प्लस मित्रांनो 2j कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट मध्ये 4 प्लस किती आलं 4 प्लस 4 आणि नेक्स्ट ला मित्रांनो नेक्स्ट ला तुम्ही ऍड केलं तर 2i कॅप प्लस 2j कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट 8 इन अंडर रूट केलं 8. ही कशाची व्हॅल्यू आहे, डेल्टा r कॅपची, डेल्टा r कॅप. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, व्हेलॉसिटी वेक्टर. व्हेलॉसिटी वेक्टर मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, व्हेलॉसिटी ऑफ वर्क. व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हेलॉसिटी वेक्टर, व्हेलॉसिटी वेक्टर. व्हेलॉसिटीला काय करणार मी, स्पीड होतं त्याला मल्टिप्लाय काय करणार डेल्टा r कॅप. म्हणजे वेक्टर क्वांटिटीला काय केलं मी, स्केलर क्वांटिटीला मल्टिप्लाय कशाने करू, वेक्टर क्वांटिटी युनिट वेक्टर ने. युनिट वेक्टर कोणता आपल्याकडे डेल्टा r कॅप. तर डेल्टा r कॅप ने मल्टिप्लाय केलं तर एक स्केलर क्वांटिटी कशामध्ये कन्वर्ट होते मित्रांनो, वेक्टर क्वांटिटी मध्ये. व्हेलॉसिटी वेक्टरचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू जे स्पीड होतं, ते स्पीड किती होतं माझ्याकडे 20 मीटर पर सेकंड, बरोबर. तर मल्टिप्लाइड बाय डेल्टा r कॅप. तर डेल्टा r कॅप ची व्हॅल्यू आहे मित्रांनो 2i कॅप प्लस 2j कॅप आणि डिवाइडेड बाय इन अंडर रूट 8. त्याची टोटल स्पीड झाली त्याला मानलं की 20 मल्टिप्लाइड बाय 2i कॅप मल्टिप्लाइड बाय 2j कॅप डिवाइडेड बाय 8 रूट 8 पर सेकंड. हे होतं मित्रांनो आपल्याकडे स्पीड म्हणजे काय व्हेलॉसिटी. हे आन्सर आलं मित्रांनो आपल्याकडे व्हेलॉसिटी वेक्टर. ते काय आलं मित्रांनो आपल्याकडे आता व्हेलॉसिटी वेक्टर. आता मित्रांनो व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही लिहून काढा आणि मी नेक्स्ट क्वेश्चन देतो. मित्रांनो आता एक आपण एक्झाम्पल स्टडी केलं. आता नेक्स्ट ला एक एक्झाम्पल आपण स्टडी करू पोझिशन वेक्टर वरती. नेक्स्ट ला मित्रांनो आपण एक एक्झाम्पल दिलं, a bird flying with a speed of 2 meter per second along O, A, where O is the origin and A is the 3, 2 find the velocity of bird. आता नेक्स्ट ला तुम्ही म्हणता सर आपल्याला आता इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन दिलेली नाही, तर इनिशियल आणि फायनल पोझिशन मध्ये आपण कसं कन्क्लुजन काढायचं. आता कन्क्लुजन मध्ये मित्रांनो आता क्वेश्चन थोडा अंडरस्टँड करून घ्यावा. आपल्याला पोझिशन वेक्टर ड्रॉ करण्यासाठी एक एक्स वाय प्लेन ते काढावं लागेल. एक्स वाय प्लेन वरती याला एक्स दिलं, याला काय दिलं मित्रांनो वाय, बरोबर. एक्स वाय वरती काय विचारलं तुम्हाला, अ बर्ड फ्लाइंग विथ अ स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंड की बर्ड काय होतं मूव्ह करतो स्पीडने. तर O, A वरती त्याची पोझिशन आहे O, A म्हणजे एक्स कॅपला मी इथे काय म्हणलं आता मित्रांनो ओरिजिन म्हणजे इनिशियलची पोझिशन आहे ती O वरती म्हणजे O इज द ओरिजिन, बरोबर. म्हणजे 0, 0 वरती. लक्षात आलं, O कुठे आपल्याकडे 0, 0 वरती म्हणजे ओरिजिन पोझिशन आहे. त्याला काय नाव दिलं मी ओरिजिन पोझिशन किंवा ओरिजिन पॉइंट आहे तोच पार्टिकलचा काय झाला आपल्याकडे इनिशियल पोझिशन. त्यालाच काय मानलं आपण इनिशियल पोझिशन ऑफ बर्ड. बर्डची काय झाली आपल्याकडे इनिशियल पोझिशन. आता जो फायनल पोझिशन आहे
इनिशियल आणि फायनल. फायनल पोझिशन कुठे आपल्याकडे मित्रांनो 3,2 वरती. तर 3,2 म्हणजे ए पोझिशन आहे, ए इज इक्वल टू 3,2 म्हणजे 3 आहे का बरोबर. आणि नेक्स्टला 2j कॅप प्लस 2j कॅप हे आला R2 व्हेक्टर. हे कोणता होता R1 व्हेक्टर. R1 तर इनिशियल म्हणजे 0 वरतीच आहे की R1. आता नेक्स्टला R1 आणि R2 ला तर R1 इज इक्वल टू 0i कॅप प्लस 0j कॅप आपण म्हणणार बरोबर. आणि R2 ची व्हेक्टर आहे फायनल पोझिशन. तर फायनलला कुठं सांगणार आपण आता 3i कॅप प्लस 2j कॅप बरोबर. नेक्स्टला ही जी वेक्टर आहे ते वेक्टरला आपण डायरेक्टली काय म्हणणार डेल्टा R वेक्टर इज इक्वल टू R2 मायनस R1. तर R2 जसं आहे तसंच राहील कारण की R1 तर किती आपल्याकडे मित्रांनो 0. तर नेक्स्टला इथे मित्रांनो आपण 3 मायनस 0 i कॅप आणि प्लस 2 मायनस 0 j कॅप. तर फायनल आन्सर राहिलं 3i कॅप प्लस 2j कॅप. हे होतं मित्रांनो आपल्याकडे R वेक्टर. नेक्स्टला फायनली मी परत वापस युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं तर काय लिहिलं आता डेल्टा R कॅप इज इक्वल टू डेल्टा R वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा R वेक्टर इज इक्वल टू परत वापस काय लिहिलं 3i कॅप प्लस 2j कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. हे होतं मित्रांनो आपल्याकडे 3 चा स्क्वेअर तर इझी सिंपल 3i कॅप प्लस 2j कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर किती दिला मित्रांनो 9 आणि 4 चा स्क्वेअर किती दिला सॉरी 2 चा स्क्वेअर किती दिला 4. आन्सर आला आपल्याकडे 3i कॅप प्लस 2j कॅप इन अंडर रूट किती आला मित्रांनो 13. हे कोणता आला डेल्टा R कॅप डेल्टा R कॅप. तर मित्रांनो आपल्याकडे परत विचारलं आपल्याला फाइंड द वेलोसिटी ऑफ अर्थ. वेलोसिटी वेक्टर कॅल्क्युलेट केला. The velocity vector is equal to speed multiplied by delta r cap multiplied by unit vector. Unit vector ने multiply केलं बरोबर. unit vector ने multiply केलं तर स्पीड किती होतं माझ्याकडे 2 मीटर पर सेकंड. तर 2 मीटर पर सेकंड multiplied by 3i cap plus 2j cap and divided by root 30. The next ला मला मिळालं 2 multiplied by 3i cap plus 2j cap divided by root 13 मीटर पर सेकंड. हे होते मित्रांनो आपल्याकडे velocity of bird. velocity of bird हे होते velocity of bird. ते फायनल आन्सर होतं मित्रांनो. आता याला काय करा मित्रांनो तुम्ही लिहून काढा. व्हिडिओला थोडं पॉज करा आणि त्यानंतर तुम्ही करा मित्रांनो आपण स्टडी केला होता 2 एक्झाम्पल स्टडी केले 2 डायमेन्शनल वरती. तर मित्रांनो 3 डायमेन्शनल वरचं एक एक्झाम्पल आपण स्टडी करू. A butterfly flies from the 3, 5, 4 to 6, 7, 8 with the speed of 20 meter per second and find the velocity vector of butterflies. तर एखादा फुल पाखरू मित्रांनो फुल पाखरू आपल्याकडे फक्त 2 डायमेन्शनल मध्ये हवेमध्ये उडत नाही. हे कुठे जातं आपल्याकडे 3 डायमेन्शनल मध्ये. एकदा या डायमेन्शन मध्ये जाईल मित्रांनो एकदा या डायमेन्शनल मध्ये जाईल एकदा या डायमेन्शनल मध्ये. आपण फक्त कन्सिडर केलं तर 2 डायमेन्शनल मध्ये पक्षी घ्या डायरेक्ट आपण हे 2 डायमेन्शनल आहे मित्रांनो. ते आपल्याकडे 2 डायमेन्शनल होता आतापर्यंत. मी फक्त असं मानलं की पक्षी इकडे जातो आणि इकडे जातो परत वापस इकडे येतो इकडे जातो. हे 2 डायमेन्शनल होतं. तर आता 3 डायमेन्शनल आहे. म्हणजे मित्रांनो त्या डायग्राम फुलपाखरू इथं बी येते परत इकडे जाते परत इकडे येते परत या डायरेक्शन मध्ये परत असं कुठल्या डायरेक्शन मध्ये जात असेल तर त्याला आपण डायरेक्शन बी अटॅच करणार. तर मित्रांनो आपल्याला आता ऍक्च्युअल मध्ये सॉल्व काय करायचंय. A butterfly flies from the 3, 5, 4 to 6, 7, 8 with a speed of 20 meter per second and find the velocity vector of the butterflies. आता नेक्स्ट मित्रांनो मी पोझिशन वेक्टर परत वापस 3 डायमेन्शनलची पोझिशन वेक्टर म्हणजे डेल्टा आर घ्या. तर डायग्रामला ड्रॉ करायचं मित्रांनो हे y आणि हे काय होतं आपल्याकडे x डायरेक्शन. तर इथे इनिशियलला फर्स्टला आपल्याकडे एक इनिशियल पोझिशन आहे त्याला आपण कन्सिडर करणार r1 वेक्टर. ते r1 वेक्टर होता आपल्याकडे 3, 5, 4 वर. नेक्स्ट ला जो फायनल पोझिशन आहे त्याला फायनलला 6, 7, 8 आणि डेल्टा r वेक्टर. ते होतं आपल्याकडे मित्रांनो r2 r1, r2. तर r1 मायनस
R2 मायनस R1 म्हणजे डेल्टा R इज इक्वल टू मी फॉर्म्युला लिहिली डेल्टा R वेक्टर इज इक्वल टू आता फर्स्टला हे कॅप लावला तर R1 आणि R2 ची पोझिशन मी फाइंड आउट केली त्याला लिहिलं R1 इज इक्वल टू R1 काय लिहिलं मित्रांनो आपण R1 एक ह्याला I कॅप नेक्स्टला 3 I कॅप लिहिलं ह्याला लिहिलं आपण 3 I कॅप प्लस नेक्स्टला काय लिहिलं 5 J कॅप आणि प्लस 4 K कॅप आता नेक्स्टला R2 वेक्टर इज इक्वल टू 6 I कॅप प्लस 7 J कॅप आणि प्लस नेक्स्टला काय लिहिलं आपण 8 K कॅप 8 K कॅप हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर डेल्टा R वेक्टर इज इक्वल टू R2 मायनस R1 वेक्टर R2 मायनस R1 वेक्टर तर मित्रांनो R2 मायनस म्हणजे 6 मायनस x2 मायनस काय लिहिलं आता x1 तर इथे लिहिलं मी 6 मायनस 3 I कॅप प्लस y2 मायनस y1 7 मायनस 5 I कॅप आणि नेक्स्टला प्लस z2 मायनस z1 तर इथे लिहिली 8 मायनस 4 याला लिहिलं k कॅप तर आपल्याकडे आन्सर मित्रांनो 3 I कॅप प्लस 7 मायनस 5 केलं ते तर 2 J कॅप आणि प्लस किती राहिले मित्रांनो 4 K कॅप 8 मायनस 4 किती आला 4 K कॅप हे आला आपल्याकडे आन्सर मित्रांनो डेल्टा R वेक्टर आता डेल्टा R वेक्टर आहे तर डेल्टा R वेक्टरला मी युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं तर आपण काय लिहित असतो डेल्टा R कॅप इज इक्वल टू डेल्टा R वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा R वेक्टर ते इज इक्वल टू यालाच आपण काय लिहिणार मित्रांनो 3 I कॅप प्लस 2 J कॅप प्लस 4 K कॅप आणि डिवाइडेड बाय वापस काय लिहिणार मित्रांनो आपण इथं इन अंडर रूट 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हे स्क्वेअर मध्ये सगळ्या व्हॅल्यूला मी पुटअप केलं त्याला 3 I कॅप प्लस 2 J कॅप प्लस 4 K कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर 9 4 चा 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 चा स्क्वेअर झाला 16 हे सगळ्याला मी ऍड केलं ते 20 इन अंडर रूट मध्ये किती आलं 3 I कॅप प्लस 2 J कॅप आणि प्लस 4 K कॅप डिवाइडेड बाय इन अंडर रूट 29 हे होतं माझ्याकडे मित्रांनो डेल्टा R कॅप ची व्हॅल्यू आहे डेल्टा R कॅप डेल्टा R कॅप आता व्हेलॉसिटी वेक्टर कॅल्क्युलेट करायचा त्याला मित्रांनो आपण व्हेलॉसिटी वेक्टरला सॉल्व केलं त्याला मिळालं स्पीड मल्टिप्लाइड बाय डेल्टा R कॅप बरोबर डेल्टा R कॅप स्पीड किती आपल्याकडे 20 मीटर पर सेकंड आणि मल्टिप्लाइड बाय डेल्टा R कॅप ला 3 I कॅप प्लस 2 J कॅप आणि प्लस 4 K कॅप डिवाइडेड बाय रूट 29 मीटर पर सेकंड हे वेलोसिटी वेक्टरचा कंपोनेंट आहे तो होता आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो पोझिशन वेक्टर 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल वरचे एक्झाम्पल आणि आजचे लेक्चर आपण मित्रांनो इथे स्टॉप करू सगळं तुम्ही काळजीपूर्वक पहा